मित्रांनो नमस्कार. पुन्हा वेगळा विषय घेऊन आणि अगदी सोन्याचा विषय घेऊन. म्हणजे सध्याच्या घडीला तुम्हाला माहिती आहे काय परिस्थिती आहे सोन्याची, काय भाव वाढत आहेत. मला वाटते आजचा भाव काहीतरी 1,75,000 वगैरे झाला. सोनं सोडा हो, चांदी बघा की चांदी काय झाली आहे. मला वाटतं आज काहीतरी 4,25,000 की 30,000 रुपये. ही चांदी 60 आणि 70,000 रुपये होती गेल्या वर्षीपर्यंत. आणि त्याच्यानंतर आता 4 लाख 4.25 लाख. करायचं काय मला सांगा. ह्याच्यामुळे प्रॉब्लेम किती येत आहेत सध्याच्या घडीला. आणि तुम्हाला अजून एक सांगतो काय परिस्थिती होती. 1967 साली 1 क्विंटल कापूस विकला तर त्याला 180 रुपये भाव होता एका क्विंटलला आणि सोनं 102 रुपये होतं. म्हणजे लक्षात आलं का. 1 क्विंटल कापूस विकला तर 2 तोळे साधारणतः सोनं घेता येतं. 2 तोळे त्यावेळेचा तोळा 12 ग्रॅमचा होता. म्हणजे 24 ग्रॅम सोनं मिळायचं. 22 ते 24 ग्रॅम पर्यंत. गव्हाला 90 रुपये किंमत होती. सोनं 102 रुपये. म्हणजे 1 क्विंटल जर गहू विकला तर साधारणतः 10-11 ग्रॅम सोनं मिळायचं. आणि आता काय परिस्थिती आहे. आता त्यांनी 1 क्विंटल जर कापूस विकला त्याला किती पैसे येतात. 8,000 रुपये समजा साधारणतः. आणि आता सोन्याचा भाव किती आहे. सोन्याचा भाव आहे 17,000 ते 18,000 रुपये ग्रॅमचा. म्हणतोय मी ग्रॅमचा. म्हणजे याचा अर्थ त्याला 1 क्विंटल कापूस विकून अर्धा ग्रॅम सुद्धा सोनं मिळत नाही. आणि गहू विकून तर काय प्रश्नच नाही. गव्हाचा तर काही किंमत राहिलेली नाही. म्हणजे 2 आणि 2,500 रुपयांनी गहू विकला जातो आणि सोनं 18,000 रुपये. म्हणजे काय होणार आहे त्याचं. म्हणजे 9 पोते गहू विकावं लागेल त्याला 1 ग्रॅम सोनं घेण्यासाठी. तर ही जी काही एकंदरीत परिस्थिती झालेली आहे. म्हणजे एकीकडे सोन्या चांदीचे भाव वाढत आहेत मात्र शेतमालाचे भाव अजिबात वाढत नाहीत. आणि यांनी सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय आला हे तुम्ही सध्या सामाजिक प्रश्न आहे. आता खेड्यापाड्यामध्ये पोरापोरींचे लग्न पहिली गोष्ट तर जुळतच नाही. आणि समजा जुळले शेतकऱ्यांच्या पोराला कोणीही पोरगी देत नाही. कारण लोकांना माहितीच आहे हा मरायला टेकलाय. कधी आत्महत्या करेल काय करायचं भरोसा नाही आहे. त्याच्यामुळे लोक म्हणतात अरे चपराशी असलं तर चालेल बाबा त्याला देऊ. कारण निश्चित अंतरी घरामध्ये येते. तर अशी परिस्थिती शेतकऱ्यांची आहे. आणि समजा चुकून अशा पोरांची लग्न जुळली. तुम्हाला आता काय परिस्थिती माहिती. आमच्याच गावामध्ये कानेरी सरपमध्ये मागच्या वेळेला शरद पवार साहेब आले होते. शरद पवार साहेबांना आमच्या गावातल्या 250 पोरांनी निवेदन दिलं की साहेब आमच्यासाठी पोरगी शोधा. आमची लग्न होत नाहीत लग्न लावून द्या. हात जोडून त्यांनी विनंती केली. आणि त्याची मोठी बातमी झाली. पवार साहेबांनी मुंबईला त्या संदर्भामध्ये मीटिंग घेतली आणि सांगितलं की काय काय गंभीर परिस्थिती आहे. तर सांगायचा मुद्दा आहे की अशाही परिस्थितीत समजा चुकून एखाद्याचं लग्न ठरलं. मग आता लग्न ठरलं सोनं कसं घेणार. 1 ग्रॅम सोनं घ्यायचं तर 2.25 लाख आहेत कोणाच्या बापाकडे. आणि लोकांनी काही सोनं घेऊन ठेवलेलं नाही आहे. तर त्याच्यामुळे आणि चांदी सुद्धा त्याची परिस्थिती काय घ्यायचं गरिबांनी. आणि लग्न म्हटलं मंगळसूत्र तर किमान घ्यावं लागेल. हातामध्ये 2 बांगड्या घ्याव्या लागतील. एखादी अंगठी घ्यावी लागेल. तरी ती इतकी गंभीर अवस्था झालेली आहे. आणि त्याच्यामुळे मोठं चिंतेचं वातावरण या सगळ्या संदर्भामध्ये निर्माण झालेलं आहे. तो जे पिकवतो त्याला भाव नाही. ज्याला पूर्वी सोन्याचा भाव होता. वऱ्हाड आणि सोन्याची कराड म्हणजे सुवर्ण किनारपट्टी लाभलेला प्रदेश अशी ख्याती होती आपल्या विदर्भाची. आणि आज काय परिस्थिती झालेली आहे तर वऱ्हाड आणि आत्महत्या करणारा प्रदेश अशी आमची दुर्गती झालेली आहे. तर या सगळ्या संदर्भामध्ये मोठं चिंतेचं वातावरण आहे शेतकऱ्यांमध्ये. सरकारने या सगळ्या संदर्भामध्ये ते काही करणारच नाहीत. कारण सरकारच्या धोरणामुळे सोनं वाढतंय. याच्या किमती वाढत. कारण सरकारने सोनं विकत घ्यायला लागलंय. कारण रिझर्व्ह बँकेचं तशा पद्धतीचं त्यांच्यावरचं प्रेशर आहे. त्याचं कारण साधं सरळ आहे. कारण रुपया घसरतोय सातत्याने घसरतोय. 90 आणि 92 रुपयाला रुपया झाला $1 बरोबर. जो डॉलर 1 होता 1947ला $1 बरोबर 1 रुपया 47ला. आणि आता $1 विकत घ्यायचं असेल तर 90-92 रुपये लागतात. म्हणजे आमची किती दुर्गती घसरगुंडी झाली आहे रुपयाची. त्याला कारण आम्ही गोल्ड स्टँडर्ड सोडून दिलं. पहिले जेवढे रुपये छापावं लागत होते तेवढं सोनं रिझर्व्ह बँकेमध्ये ठेवावं लागत होतं. मध्यंतरी यांनी ते काही सगळं सोडून दिलं. नुसत्या छापा नोटा छापा वाटा. परिणाम महागाई वाढलेली नाही मित्रांनो. एक पहिले समजून घ्या. तर रुपयाची किंमत घसरली आहे हा त्यातला विषय आहे. मात्र या परिस्थितीमध्ये गरिबांनी कसं राहायचं काय करायचं हा सगळा विषय आहे. आणि त्याच्यामुळे तुमच्या डोक्याला या सगळ्या विषयावर चालना देण्यासाठी मी हा विषय मुद्दाम तुम्हाला दिला. आवडला असेल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा. धन्यवाद. थँक्यू.